नमन माझे गुरुराया, नमन माझे गुरुराया आणि महाराज दत्तात्रया. तुझी अवधूत मूर्ती, तुझी अवधूत मूर्ती आणि माझ्या जीवाची सांगाची. माझ्या जीवीचे साकडे कोण निवारील खोडे. तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. अनुसया सुद्धा, अनुसया सुद्धा आणि तुका म्हणे भावे आता. तुझी अवधूत मूर्ती माझ्या जीवाची विश्रांती. हला विठाला विठाला हो. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी दोन शब्द सांगायचे असे की या जागेवर, या ठिकाणी, या वस्तीवर आणि जवळजवळ 25-26 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. पहिल्यांदा कार्यक्रम त्या उंबरा खायचा, तिकडे वरती एक उंबर आहे. पहिला कार्यक्रम तिकडे झाला होता. थोडासा पाऊस आला होता, कपडे वगैरे केले होते. शंकररावनी मुरली पंताच्या हाताने कपडे मला घातले होते आणि तेव्हापासून जो कार्यक्रम चाललाय तर आतापर्यंत चाललाय. आता उद्या काय होते सांगतात नाही, पण चाललाय बाबा. कितीतरी दिवसाचा 25-26 वर्षापासून हा कार्यक्रम चालू आहे. मागवून त्या उंबरा खाली आहे, त्याच्याऐवजी इकडे वस्तीवर होऊ लागला, त्या वस्तीच्या ऐवजी पुन्हा ह्या वस्तीवर होऊ लागला. तर दत्त जयंतीचा कार्यक्रम हा 25-26 वर्षापासून चालू आहे. 26 वर्षापासून तरी चालू आहे. कोणताही नियम माणसाने एकदा केला म्हणजे त्याला टिकवण्याला महत्व आहे, टिकवला पाहिजे. तो हरिपाठामध्ये म्हटलेला आहे, जो माणूस नियम करतो आणि टिकवतो विद्येने मनामी नियम 26 वर्षापासून चालू आहे. तर ह्या नियम टिकवण्याला बी महत्व आहे. मध्यंतरी त्यांच्यावर दुःखाचा प्रसंग बी आला होता. मला सांगतात, नियम केला 1 वर्ष नाही तर 2 वर्ष टिकला की 3ऱ्या वर्षी खलास. काय बाबासाहेब इकडे जागा आहे असं बसले बस. हा बरं का, ऐका ऐका. तर मंडळी, नियम टिकवण्याला महत्व आहे. मला एवढं माहिती बा. केला आपण संडी आणि आयशी अशी म्हणती लंडी. त्याला लंडी म्हणायचं, लांडे नाही. त्याचं म्हणतात लांडे. लांडे तर आम्ही आहेत. लंडी म्हणायचं असं. म्हणजे मोखरच म्हणून म्हणते त्याला. नियम करायचा आणि 1 वर्ष 2 वर्ष टिकला की सोडून द्यायचं. असं नाही, असं नाही पाहिजे. तर आपले शंकरांनी नियम केला, हो दया जवळी. जे कोणी नियम टिकवतात केलेला, माझा काय आणि कोणाचा काय, मात्र योग्य माणसाचाच पाहिजे म्हणतो. तर त्याला खूप महत्व आहे, खूप महत्व आहे. पुष्कळ दृष्टांत आहेत. लक्ष्मी वल्लभ म्हणजे कोण, ही लक्ष्मी त्याच्याजवळच का. पण आपल्याला या घेतलेल्या अभंगावर 2 शब्द बोलायचे म्हणून नको लांबण लावायला असे. तर हे नियम टिकावला याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो. कोणाला? गोरखनाथला. आणि आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आता पुढे लहारे साहेब शरीरी. हा पुढे हो, आणि विठ्ठल नाही जो शरीरी बी आहे. हा, तो मृतवत माणूस आहे. तो ज्याच्या शरीरामध्ये विठ्ठल नाही तो मेल्याचाच जमा आहे. आणि ज्या गावामध्ये विठ्ठल नाही, विठ्ठलाची मूर्ती नाही, तर ते गाव म्हणजे स्मशानभूमी. विठ्ठल नाही जय देशी आणि स्मशानभूमी ते परियसी. आणि विठ्ठल नाही जय शरीरी, हे बी आहे. हा हा
हा वाया काका जन्मले संसार असं आहे. पण ते इथं नाही घ्यायचं आपल्याला. इथं नाही, इथं म्हणजे विठ्ठल नाही, जवळ दिवशी हे घ्यायचे. ज्या गावामध्ये विठ्ठलाची मूर्ती नाही, आता लांडेवाडीमध्ये विठ्ठलाची मूर्ती माझ्या निमित्तानं का वया पण तिथे येऊन बसली ना. मठ म्हणतात त्याला. त्या मठामध्ये मूर्ती आहे पांडुरंगाची. काय सुंदर मूर्ती. सारा भारत फिरलेले बुवा लोक येतात, पण ते म्हणतात बाबा तुमची मूर्ती फार सुंदर आहे भाऊ असेच म्हणतात. अगदी पाहिलं का असं म्हणतातच. आम्ही पुष्कळ ठिकाणी मूर्ती आणि देवळं पाहतो, पण ही मूर्ती काय निरळीच. म्हणजे तिची व्यवस्था खूप आहे ना, आणि कोणाला बोट लावून देत नाही आम्ही. त्या पांडुरंगाच्या मूर्तीला एकच पुजारी, त्यांनी एकानेच पाणी घालायचं, बाकीच्याने पाणी घालू नये. लक्षात ठेवा. आता 2 मूर्ती तुमच्या गावात आहेत, तर कुणीही उठायचं आणि पाणी घालायचं आणि त्याला तोडायचं असं पांडुरंगाचं नाही. ते मरुद्राला चालतं, गणपतीला चालतं. पण पांडुरंगाच्या मूर्तीला एकाच माणसाने पाणी घालायचं, बाकीच्याने नुसतं दर्शन घ्यायचे. आम्ही मोकळी कधी करतो, गुढीपाडव्याला फक्त मोकळी करतो. ते गंगेचं पाणी आणतात पोरं 5-25 घाला बाबा आजच्या दिवस. पुन्हा आम्ही स्वतः पाणी घालून पुन्हा स्वच्छ करतो मूर्ती. असं आहे. तर का तिची टापी, तिची व्यवस्था, तिचा चेहरा भयंकर जोरदार असं. लांब लांब फिरलेले बोळ येतात, पण म्हणतात बाबा तुमची मूर्ती फार चांगली असे म्हणतात. कार पण म्हणतात का नाही. हा हो. तर आता तुमच्या गावाचं पुष्कळ परमार्थ चालू झालाय. 2 पांडुरंगाच्या मूर्ती आल्यात, 2 इकडे सप्ते होतात चांगले. आणि ही दत्त जयंती 26 वर्षापासून चालू आहे. तर 26 वर्षापासून चालू आहे म्हणून, टिकवली म्हणून आम्ही गोरख कुंडली गौरले हरिखेल श्री ज्ञानदेव तुकाराम गंगागिरी महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. आम्ही ह्या कार्यक्रमाची प्रस्तावना केली. आता प्रस्तावनेनंतर ह्या अभंगावर 2 शब्द बोलतो ना, म्हणजे मग नाही मग आपण घेतलंच कशाला असं. अभंगावर काहीतरी 2 शब्द बोललं पाहिजे. नाही अभंग राहिला खानदेशात हाताला मराठवाड्यामध्ये काय उपयोगाचे ते. तर आपण कीर्तनला घेतला ह्या दत्त जयंतीच्या निमित्ताने. आहे ना दत्ताची मूर्तीच. मन माझे गुरु राया, मन माझे गुरु राया, महाराज दत्तात्रेया तुझी आवड मोगी, तुझी आवड मोगी. राया महाराज दत्तात्रेया कौन उठले. तेव्हा जगद्गुरु तुकाराम महाराज कोणाच्या पाया पडणारे नाही. शिवाजी महाराजांनी बोलवलं तर तिकडे नाही गेले ते. हा शिवाजी महाराज म्हणजे या बा मला भेटा. तुम्ही नजराचं काही घेत नाही, 5 पोषकचं काही घेत नाही, सोनं नानाचं काही घेत नाही. म्हणजे भेटा गेली ना 2 मिनिटं. तर तुकाराम म्हणजे काय करायचं तुमच्यापाशी. तुम्ही जरी भोळे भाविक म्हणले आपण ऐकून तर माहिती असेल कधी. त्या आचार्य रजनीच्या पुढं कोणी जागा द्या ना. अमेरिकेचे जागा द्याय ना भागवतराव, आणि भारतातही त्याला राहून द्या ना कोणी, आणि रशियातही राहून द्या ना, आणि चीनमध्ये राहून द्या ना. बरोबर आहे ना लक्ष्मण बा. तो रजनी आणि त्याचे लाखो कोटी शिष्य. म्हणजे आता काय म्हणावं जगाला. आणि त्याच्या आता 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 इतक्यात एवढ्या 15 महाराज त्याच्याकरता पुण्याचे लोक भांडून राहिले काय, त्याला इथल ठेवायचं. त्याच्याकरता भांडून राहिले काही लोक. हो. आणि तो त्याचा पंथच मोखर आहे ना. पण तो पंथ मोखर म्हणजे जगाला जे आवडत तेच. जग सगळ्या विषयामध्ये गुरफटलेलं आहे. आणि तेच तो सांगतो, तेच तो सांगतो. तुम्ही हे जोरानं करा म्हणजे तुम्हाला समाधी लागेल. भोगातून समाधी, भोगातून समाधी हा त्याचा पंथ. मग लोकांना तर तेच पाहिजे. मग हा अशा प्रकारचे त्याचे कोट्यावधी शिष्य पुण्यामध्ये आणि विमानाला प्रवास करते ते विचारा. अशा प्रकारचा आहे. 2-3 कोटी रुपये खर्च होता एका घटकात फेडलं पाहिजे ना. आणि थेट विमानाने इकडे नेपाळला आला. हे तर आपल्याला माहिती आहे सगळं. हा असो. तर मग काय अशा भक्तीचा उपयोग आहे हो.
ही भक्ती मोक्षाला नेणारी नाही. ती तुम्हाला तुम्ही भोगामध्ये गुरु पडलेले आणि तुम्हाला आणखी भोगच घ्यायची ह्याचं सांगतो. म्हणजे मुळी जगविषयी सुखामध्ये गुरु पडले कुणाविषयी सुखच भोगायचं सांगतो तो पंथ. म्हणून मोक्षाला नेणारा जो पंथ आहे असं मुळीच नाही. म्हणून मोक्षाला नेणारा जर कोण असेल तर परमेश्वराची भक्ती. देवाचे द्वारी उभा खेळण्यावरी केले मुक्तीचारी साधी झाल्या. पांडुरंगाची उपासना करावी. सरच्या देवाची उपासना करू नका. लक्षात ठेवा. हा जाणाई जोखाई महाराणी नेसाबाई. हा गणोबा विक्रांत लाडू मोदकाचा काळ. नवस करून खंडोबाची मुरळी होणी बैसले हो. हे सगळ्या देवाचं सांगून राहिले मी आता. काय काय करता या भक्ती करून करता काय? भक्ती कोणाची करावी? अरे पांडुरंगाची. आणि साधू संत या वारकरी पंथातले साधू संत ते म्हणतात आम्हा विष्णुदासा एक विध भाव. अरे न म्हणो या देवानिकाची. दुसऱ्या देवाला आम्ही देवच म्हणणार नाही. प्राण गेला तरी बेहतर आहे. हो त्यामुळे आमच्या जिभेला मनाला लाज वाटते. दुसऱ्या देवाला देव म्हणायला लाज वाटते. तर आम्ही भक्ती कशी करणार दुसऱ्याची? हा म्हणून तुकाराम महाराजासारखे संत, ज्ञानोबारासारखे संत, एकनाथ महाराजासारखे, नामदेवरासारखे, गोरोबा काका सावतामाळी असे संत म्हणतात आम्हा विष्णुदासा हेच भेदभाव न म्हणूया देवानिकाच. आम्हाला दुसऱ्या देवाला देव म्हणायला लाज वाटते. तर आम्ही दुसऱ्या देवाची उपासना कशी करणार? आम्ही ज्या देवामुळे 4 प्रकारचा मोक्ष प्राप्त होतो त्याच देवाची उपासना करणार. आणि अशा प्रकारचा देव कोणता? भगवान परमात्मा पांडुरंग. आता ती शबरी भिंडीन होती. साधूच्या आश्रमात जायची आणि सेवा चाकरी करायची. झाडून धुडून घ्यायची, केर भरायची, काही आपले पाणी पिणी आणि धुती अशा प्रकारचं काहीतरी काम सरपण आणून देणं. काय माणसं काय हुशार असतात जगात. भयंकर हुशार, भयंकर हुशार. त्या पुण्यामध्ये आपल्याकडे बापसरी येते आणि त्या बापसरला एक आंधळा होता. दीप आंधळा, दोन्ही डोळ्याचे खासड झालेले. आणि तो रानात जायचा जवळच राहत होता. तो गाव सामायिक जवळच राहत होता. गावाने ठेवलं बरं राहायचं इथं हरिवाड वगैरे म्हणत जावं संध्याकाळी म्हणून ठेवला होता. तो हाताने करून खायचा ना. त्याच्या अगोदर सरपण तोडायला रानात जायचं. सरपण काढच्या कुडक्या तोडून ताडून गोळा करून. आता तो कसं काय दूर जायचा आणि कसं काय नाही तिथे परमेश्वरालाच माहिती. मी बांधाळा रानात जायचा, सरपण आणायचा, सरपण आणून ते स्वयंपाक करायचा, भाकर भाजी करायची. भाकर भाजी करायची पण आता येईल बा, पण सरपण आणणं किती अवघड आहे. असो खूप माणसं काही जगामध्ये हुशार असतात. तर अशी सरपण आणणं, भांडे घासणं अशी काम ती शेबरी बिलिंग करते. तिथून आपला फाटा पडला होता. तर पुन्हा मूळ पदावर आलो. शबरी भिल्लींच्या साधूच्या आश्रमामध्ये मंडळी आणि अशी सेवा चाकरी करत होती. शबरी भिल्लीं काही मोकार नव्हती ते लक्षात ठेवा. मग ती देवाची भक्ती नसल्यामुळे ती त्या साधू संताला म्हणायची मला देव भेटून का हो म्हणे. हा तुम्हाला देव भेटतील. शबरी भिल्लीं त्या शबरी भिल्लींचे सांगायचे साधू लोक. साधूचा मोठा आश्रम होता तो. तुम्हाला देव भेटतील म्हणे. दशरथाच्या पोटी राम जन्माला येणारे परमेश्वर विष्णू परमात्मा रामाच्या रूपाने येणारे. अतील भाऊ रामाच्या रूपानं ते अवतार घेणार आहेत. आणि त्या सीतेबरोबर त्यांचं लग्न लागणार आहे. आणि मग सीताचे रावण चोरून घेणार आहे. आणि सीतेला पाहण्याकरता तो राम इकडे येणार आहे बरं का. आणि तो आपल्या आश्रमात येईल. मग आश्रमात आल्यावर त्यावेळेला तुमची त्यांची भेट आम्ही करून देईल किंवा होईल अशा प्रकारचं म्हटलं. तुम्ही बरोबर काय हरकत नाही म्हणे. तेव्हा काय भेटणार. म्हणून तेव्हापासून त्यांना काय करायचं गोड गोड बोरं जेव्हा करता ठेवायचा प्रयत्न चाललेला. स्वतःच्या दाताना बोरं करडायचे. खारट तुरट लागले आंबट लागले फेकून द्यायचे. आणि गोड बोरं असेल तेवढंच जेव्हा करता ठेवायचं. असा धीर झाला मग त्या डोंगरासारखा धीर झाला त्या शबरी भिल्लींच्या त्या पर्णकुटी पुढं. आणि आले परमात्मा. थोडक्यात सांगायचं म्हणजे आले परमात्मा. दशरथाच्या पोटी अवतार घेतला, लग्न झालं, आले बी दशरथ आले बी आले परमात्मा. आणि मग ते जसा एखादा पुढारी आला सोनईमध्ये
मग सोरेमध्ये जी काँग्रेस कमिटीची म्हणते साहेब इथं आपल्याला 2 मिनिटं बोलवलं, इकडे जायला बरं ठीक म्हणते चला आम्हाला कसं अनुभव पण बाबा इकडे जायचं 2 मिनिट चला. त्याप्रमाणे ते साधू म्हटले आश्रमातले इथं तुमची भक्ती नाही, तुमचं रात्रंदिवस धावा करते शबरी दिली तर तिथे 2 मिनिटं जायचं आपल्याला काय हरकत चला. परमात्मा ते साधू ते संत सगळे गेले, तिनं आपले गवताचे आसनं टाकले बसायला बरं का, आणि त्याच्या गवताच्या आसनावर परमात्मा बसले. आणि ना त्या टायमाला चहा पाणी नव्हतं, आता चहा पाणी काफीन राफीन हे आता निघाले सगळे, पहिलं नव्हतं. माझ्या लहानपणी मी सोन्याला शाळेत होतो, एक हाटेल नव्हतं सोन्याला, एक हाटेल नव्हतं. आम्ही त्या शेताच्या वराचा अभ्यास करायचो, सोन्याच्या वाळवंटात संडास यायचं भेव वाटायचं आम्हाला, भेव वाटायचं बरं काय साबरी सोन्याच्या भोवताली वाळवंटामध्ये हाटेल नाही फेटेल नाही काय नाही. 55 वर्षाची गोष्ट. तर पहिले काय हे नव्हतं. मग तिनं आपल्या द्रोणाचा बोर आणला, ते ठेवलेले बोर आणि ते परमात्मा पुढे ठेवले. परमात्मा मिठच्यामध्ये खाऊ लागला. भिल्लीची बोर आहे सुदामजी की चावल रुची रुची भोग लगा. परमात्म्याला ते बोर मिळत होते नाही, पण त्या शबरी भिल्लीच्या मनामध्ये आणि देवाबद्दल तो भाव होता, तो भाव त्या भावानं ते बोरं खायला लावले. शबरी भिल्लीने नाही, शबरी भिल्लीच्या मनामध्ये तो देवाबद्दल भाव होता आणि त्या एकनिष्ठपणामुळे परमात्म्याचे बोरं खावं लागले. त्या निष्ठावंत भावामुळे, निष्ठावंत भाव आणि भक्तांचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुकू नये अशा प्रकारचे आहे. ते बोरं खाल्ले, परमात्मा मिठच्यामध्ये खाऊ लागले प्रभू रामचंद्र. आणि लक्ष्मण मात्र जरा आश्चर्यचकित झाला. त्याला वाटलं हे बोरं पाखरांना खाल्ले का माणसानं खाल्ले का, आणि खावा तरी आपण कसे काय, पाखरांना खाल्ले कशाने खाली कोण ठेवली. ते शबरी बिलीन फार हुशार होती. हा ती म्हणली तुम्ही मनात शंका आणू नका म्हणे, काही हे काय पाखरांना खाल्ले नाही, हे माझ्या दातानच करून दिले म्हणे. तिच्या दाताकडे पाहिलं बरं का लक्ष्मणांना बारकाईनं. तो म्हणला अरे 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 आता तो नकोच खायला. दात फार हिरवे निळे पिवळे झाले होते. बुटा सगळं आमचे गुरु महाराज कोंडू काका सांगायचे, बुटा सगळं जर पाहिजे तर पाय घसरून पडेल मग माणूस. आम्ही जे 2 अक्षरं बोलतो आमच्या गुरु महाराजांच्या कृपेमुळे बोलतो, आमच्या गंगाजीर महाराजांच्या कृपेमुळे आम्ही बोलतो, हे लक्षात ठेवा. तर अशा प्रकारचं झालं बरं का. आणि मग परमात्मा म्हणाले अरे लक्ष्मण तू खाय, आणि नाही खाली तर तुला खावा तुला घे, कधी ना कधीतरी खावाच लागते. पुढे शक्ती लागली म्हणजे द्रोणागिरी आणला आणि ते भानगडी झाल्या पुढे. ते शबरी भिडीची उष्टे बोरं, आता उष्टे बोरं जेवायला मिळत नव्हते काय, हे रात्रभर सांगता येईल ना. केळाचे सालपट जेवायला मिळत नव्हते काय, कोरडे पोहे जेवायला मिळत नव्हते काय, हे रात्रभर सांगता येईल. आतापासून तर थेट रात्री 12 वाजेपर्यंत अशा प्रकारचं आहे. सुदाम देवानी कोरडे पोहे नेले बाबा, आणि तो स्वतःच्या मनानं नाही गेला. तुम्ही पाण्याचं नाही केलं तिथे दृष्टांत तिथे भांडण कोणी सांगत आहे. सगळे लोक जगाची माहीत आहेत म्हणजे त्या बायकांचे दास आहेत म्हणे. हा तर बिरबलम भाषा होते ते म्हणे नाही म्हणे असं कसं म्हणे, कोण बायकांचे दास आहेत, बायकांचा आणि बायांचं न ऐकणारे कोण आहे हे निवडच करायचे म्हणे एक दिवस. तर सगळे असे रांक ठरल्या, इकडून कुटुंबाचं न ऐकणारे, बायकोचे न ऐकणारे इकडून, आणि इकडून बायकाच्या ताब्यातले बायकाचं ऐकणारे. तर इकडचीच रांक भरली बाबा 1500 माणसानं. सगळ्यातून मन साखी झालेलं का आपण बायको माणसं ऐकणारे घे ते तरी छोट्याच्या टायमाला तरी आपल्या बायकोनं संगत आपण मोडून टाकतो. घरातून आवाज येतो आडाच मी ढकलून द्या, पण तिथे द्यायची नाही माझी पोरगी. चंद्रबाबा तिथे पोरगी द्यायची नाही. हा आडात ढकलून देण्याचं विहिरीत ढकलून द्या, पण तिथं नाही द्यायची. मग तो बाहेर येतो, मालक बाहेर येतो, तो डबा म्हणजे मला सगळं मान्य आहे, पण वाटतं घरातून नको म्हणतात नको आहे. अशा प्रकारचं होतं. घरातून काय खांब म्हणतो, दगड म्हणतो, काय नको म्हणून बायको म्हणते. भजन करा चल गावी चल गावी चल. हो हो हो. तर आपलं काय विषय चाललं होता त्या हा तो बायकोच्या धागा महिना गेला होता हे आपलं चाललंय. आणि इकडून रांग उभी राहिली बायांच्या ताब्यातच आपण सगळे. इकडच्या रांगेला काही नको, इकडचे रांग कधी भरली म्हणजे बिरबल बादशाह होती ते पाहायला आले. एक माणूस तिकडे राहिला होता, इकडून ह्या रांगेला
तर बायांचा दास नाही, मी कुटुंबाचं ऐकत नाही, माझ्या मालकीणीचं ऐकत नाही, मी माझ्या मनाने चालतो. ही अशी रांग होती इकडे, तो तिकडे एकच माणूस आला. आता सगळं पाहिलं बा क्षणाच्या गिरबाचं पाहिलं, सगळी रांग इकडून. त्याला विचारलं हा एवढा शूर निवडला कोण? म्हणे हे बिरोबर माझे हे शूर निवडला म्हणे. हा शूर आहे, हा काय बायकोच्या ताब्यात नाही, हा काय उपजीचा पाईक नाही, काही नाही. जवळ गेले तेवढा तू शूर निवडला बा म्हणे, तू इकडून उभा राहिला. हो म्हणून मी कशाचा शूर, माझ्या बायकोला इकडून उभा राहाय सगळं वगैरे राहील. मला माझ्या बायकोने इकडे उभा राहायला सांगितलं म्हणून मी इकडून उभा राहिलो. मी काय माझ्या मनात नाही राहिलो, म्हणजे तोय बायकोचा पायीच झाला. अशा प्रकारचा आहे. तर बाबा तो सुदामदेव काय स्वतःच्या मनानं गेला नव्हता. हा मग स्वतःच्या मनानं नव्हता गेला तो सुद्धा बायकोच्या धाका घेऊनच गेला होता. बायकोला म्हणायचा तो कशाला मला तिकडे पाहत होतो सोन्याच्या द्वारकेचा राजा झालाय, कशाला मला तो ओळखीन म्हणे, जरी मी त्याचा बालपणचा मित्र आहे, कशाला मला ओळखून तो नाही म्हणे. जा एखादं पोतं बिचं काही खर्चायला बिचायला आणा ना म्हणे, पोतभर धान्य बिन्य. बरं म्हणे बघा तो काहीतरी दे म्हणे, म्हणजे कोरडे पोळे दिले गेला देतो त्याचं त्याला दारात लवकर येऊन जाणं आतमध्ये. कोण फाटकी धाबळा आली म्हणे, कोणी करते देवाला भेटायचं म्हणतोय, काय तिथे योग्य काय तिचा अधिकार आहे म्हणे. अरे पण म्हणे बाबा मी बालमित्र आहे त्याचा, तो सोन्याच्या द्वारकेचा राजा झाला, मी गरीबच राहिलो गेलो. पण मला भेटू द्या 2 मिनिटं. त्याच्यामध्ये एक म्हातारा चपराशी होता द्वारपाळ. तो बाकीच्या द्वारपाळाला म्हणला चपराशांना आपल्या बापाचं काय त्याचं, हा म्हणतो बालपणचा मित्र जाऊ द्या थोडा म्हणे आतमध्ये. थोड्याचं ठरलं दोन मग एक जण गेला आतमध्ये म्हणे देवा तुमचा बालपणचा कोण मित्र तो आलाय बा तुम्हाला भेटायला आलाय म्हणे. कुठे तो सुदामदेव तुम्हाला भेटायला आला म्हणजे कुठे म्हणजे दाराजवळ जेवण लगेच सिंहासनावर खाली उडी फेकली बाबा. लगेच आले त्याला कवटाळले भेटले. आता एक चपराशांना वाटलं आता आपल्याला आजची जागीच बळी येणार आहे, कारण इतकं याच्या प्रेमाचं आहे आपलं काय माहिती इतक्या प्रेमाचा जेव्हा आहे. तर मंडळी परमात्म्याने त्याला धरलं, कवटाळलं आणि नंदीला भेटले आणि एकदम सिंहासनावर नेऊन बसवलं. आणि सिंहासनावर नेऊन बसवलं आणि वहिनीनं मला खायला काय दिले, आपण वाचलं ना त्याचं खायला काय दिले, काय नाही दिलं, काय नाही म्हणे कसं ते तुझं चिंतत काय म्हणे बरोबर म्हणे. आणि त्या कोरड्या पोळ्याचा एक घास घेतला, आणि सुदामदेवाला वैकुंठीचं राज्य. दुसरा घास घेतला सुदामदेवाला तमुग राज्य. लक्ष्मी जवळ होती तुला सगळं सुदामदेवा घेतात. आम्हाला काही ठेवता का नाही म्हणे, आम्हाला काही ठेवता का नाही. ते पोळी विकून घेतले, इतका त्यांचा प्रेम. आणि महिनाभर ठेवलं का रे, महिनाभर ठेवलं बघ. आज देवाचं नाही मी 10-12 दिवसापूर्वी 1 महिनाभर ठेवलं. भरता सुदामदेवाचा थाटमाट चाललाय. आज सुदामदेव मनात म्हणायचा आपला चाललाय थाटमाट, पण तिकडे लेकरं मला तटाव बसीवर असतील. आपण आलो कशा करता चाललं काय. मग जाऊ द्या म्हणे जेव्हा मला नाही घेऊन देऊ कधी नव्हतं झालं, जाऊ द्या म्हणे जेव्हा आता तिकडे मला जे लेकरं बसतात होणार करता 1 महिन्यानं सोडलं बाबा त्याला. आणि वाटं लावीत गेले. ते सुदामदेवाला वाटलं आता तरी काही परमात्मा आपल्याला देईल, मग तरी काही देईल. पण परमात्म्याने काय केलं होतं, त्याला घेऊन फिरायचं त्या राजधानीमध्ये द्वारकेमध्ये. तर स्वतःच्या कपड्यासारखे कपडे त्याला आंघोळ घालायला दिले होते बरं का, भरजारी कपडे. वाटं लावीत गेले, लहान गेले गावाच्या बाहेर. आणि त्याचे पहिले फाटके कपडे ते एका पिशवीमध्ये देवाने घातले होते ते घेऊन चालले संघ. लांब गेल्यावर परमात्मा म्हणाले सुदामदेवा आता आमचे कपडे आम्हाला द्या आणि तुमचे कपडे तुम्ही घालून जा. अशा प्रकारचं म्हटलं. सुदामदेवाला फार वाईट वाटलं. तो म्हटलं तिला म्हणत होतो की तू मला पाठवू नको तिकडं, काही उपयोग व्हायचा नाही. पण बळचं चिन्ह पाठवणं पुढं काय करायचं उपयोग आता. ती फाटक्याचे कपडे घेऊन जायची पाळी आली म्हणे आपल्याला, काय करावं म्हणे आता. पण परमेश्वरानं पहा त्या सुदामदेवाच्या भावामुळे, सुदामदेवाच्या प्रेमामुळे आणि सबन सुदामपुरी सोन्याची गेली. सम तेवढं सोनं अगदी समसम करायला लागलं. सुदामदेव गेला त्या सुदामपुरी जवळ, म्हणजे पोरबंदर आता पहिली सुदामपुरी. तिथं गेला जवळजवळ गेला दिवसा. तर लागलं पाहिजे चमकत निघाली काय
सुजानपुरी आहे का दुसरंच कोणतं आहे काय कोण त्या उत्तरला विचारलं, अरे काय चमकाचं? अरे म्हणे हे सुजानपुरी आहे ना म्हणे, तुला माहित नाही म्हणे ही सुजानपुरी आहे म्हणे. हे असं कसं काय? अहो रात्रीपासून चमकायला लागली. हा मग सुजानला वाटले तर परमेश्वरानं आपल्या या खर्चा गाव सोडणं. सुदामा ब्राह्मण खायचा दरिद्रे पिढीला म्हणून धावून या तुझ्या भेटीशी आला आणि मुष्टी भर पोयासाठी गाव सुवर्णाचा ठिकाणा. काय आपण मनाचं कौतुक काय? हा साधू संतांनी लिहून ठेवलंय अशा प्रकारचं. एक मुठभर पोहे खाल्ले, कोरडे पोहे, त्याच्यात कांदा नाही, शेंगदाणे नाही, काही नाही. बरोबर आले का? बरोबर आले ते पोहे, कोरडे पोहे, त्याच्यात कांदाही नाही, शेंगदाणे नाही, खोबरं नाही, काहीच नाही आणि भाजलेले नाही, कोरडेच पोहे. आणि ते खाऊन परमात्माने सुजानपुरी सगळी सोन्याची करून टाकली महाराज. मुष्टीभर पोह्यासाठी गाव सुवर्णाचा दिला. अशा प्रकारचा तो परमात्मा अगदा भक्ताला जीव लागला म्हणजे आनंद बडीना देतो. आनंद बडीना भक्ताने जरी बापाची उजवी मांडी मागितली तरी परमात्मा त्याला आढळबत देतो. अशा प्रकारचा आहे. सुदामा ब्राह्मणाचा थोडीफार खर्ची न्यावा बाय कधी पोटभर धान्य न्यावा या भावनेनं आला, पण परमेश्वरानं सगळी सुदामपुरी सोन्याची दिली. इतका परमात्मा उदार आणि भक्ताबद्दल इतकं परमात्मा त्यांचे कामं करतो महाराज. आता ज्याला सुदामजी गावामध्ये सुदामपुरीमध्ये आणि स्वतःचं घरच्याला कुठे सापडायचं? 3 तळाची माडी कधी सोन्याची. तो खाली झोपडा लागला पाहायला. बायको होती 3 तळाच्या 3ऱ्या मजल्यावर वर. ती म्हणे तिकडे तिकडे काय पाहता या ना म्हणे वर आता. म्हणजे असे ते सगळे सुदामपुरी सोन्याची, सुदामदेवाचं झोपडंही सोन्याचे केले. 3 तळाची माडी त्या ठिकाणी झाली. हे कशाचा परिणाम? सुदामदेवाचा एकनिष्ठ भाव, त्या एकनिष्ठ भावाचा तो परिणाम आहे. अशा प्रकारचा. म्हणून मानवानं काय करायला पाहिजे? परमेश्वरावर एक निष्ठ भाव ठेवायला पाहिजे. एक निष्ठ भाव ठेवून त्या परमेश्वराची सेवा साजरी करायला पाहिजे. मी प्रेमानं सांगतो, महात्मा गांधी सारखे लोक भजन करत होते. महात्मा गांधी सारखे तुम्हा आम्हाला करायला काय हरकत? काही लोकांना आम्हाला सोडीच आहे बाबा, तुम्ही मोकळीची मोकळे, तुम्ही मोकळे ढाकळे तुम्हीच करा. आता आम्ही तर करतो, तर तुम्ही करा थोडंफार. महात्मा गांधी सारखे लोक परमेश्वराचं नाव घेत होते. महाराज सगळ्या जगाचं राजकारण करून हे लक्षात ठेवा बाबा. आणि महादेवासारखा तपस्वी नाही करिता तापसाची कडकणी, करिता तापसाची कडकणी. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, परमात्मा सांगतात, कवनाजवळ फिरजे शूळ बाणी. त्या महादेवाजवळ कोण कोण अशी पात्रता आहे तर महादेवाच्या बरोबरीने तपश्चर्या करी अशी कोणाची पात्रता आहे? पण तो महादेव सुद्धा रामाचं नाव घेतो किंवा हळहळे तापला आणि तोही नामे पिसळला घाला. अशा प्रकारचं आहे. महात्मा गांधी सारखे लोक सगळ्या जगाचं राजकारण करून परमेश्वराचं नाव घेते. महादेवासारखे महान तपस्वी, महान तपस्वी, त्याच्यासारखे तपश्चर्याच कोणाची नाही, पण तो सुद्धा परमेश्वराचं नाव घेतो. म्हणून मानवानं काय करावं? मानवानं संसार थाटामाटाने करा. संसार थाटामाटाने करा, चांगल्या प्रकारचा करावा. बरं का मंडळी? संसार थाटामाटाने करावा, चांगल्या प्रकारचा करावा, पण परमार्थी करावा. 10 कामं संसाराचे करायचे आणि 1 काम परमेश्वराचं करायचं, परमात्म्याचं करायचं. आणि अशा प्रकारचं करून कामामध्ये कामन काही म्हणा राम राम अशा प्रकारचं करावं आणि आपण आपल्या जन्माचा उद्धार करून घ्यावा. आता इथे संगीत भजन होईल थोडा वेळ, 6 वाजेपर्यंत, 6-6:30 भजन होईल, संगीत भजन. आणि संगीत भजन झाल्यानंतर लोकांची जेवणी खावणं होती, जमलेल्या पाहुणे रावळ्यांची. हा इथे समोर समोर हा मंडळी, मग असं बोललो आणि हातकून बोलतो असं काही नाही. हातकून बोलतो असं काही नाही.
आमचे बाळासाहेब भाऊसाहेब चांगल्या प्रकारचे परमार्थ करतात. नामांकित कीर्तनकार या ठिकाणी आणतात. असं तरी माणसाने करावं. संसार थाटामाटाने करावा. संसार करू नये असं नाही, संसार करावा. पण कामामध्ये कामन काही म्हणा रामराम अशा प्रकारचं करावं आणि आपण आपल्या जन्माचा उद्धार करून घ्यावा. आता थोड्या वेळानं भजन होईल. भजन झाल्यानंतर पावणेराव्याला जेवण खावण होईल. त्याच्यानंतर पुन्हा 9 ते 11 आपले जगन्नाथ महाराज नाशिकर कायदे तीर्थ वेद वाचस्पती त्यांचे कीर्तन. त्यांचा माझा खूप प्रेमाचा संबंध. खरी पण नाही माझं देवची ही बळे धरला सायाचे करून या नाश होता दिसा या अभंगावरचं कीर्तन ऐकलं माझं. वैजापूरच्या पुढे 5-25 कोसावर तिथे माझा कार्यक्रम होता खामगावला, कवडी खामगाव म्हणून. आणि ते कार्यक्रम जे मी ऐकला आणि ते म्हणू लागला की या अभ्यास कुठे गेला ते आपणही जायला पाहिजे. आधी त्यांची वृत्ती झाली आणि मग ते आळंदीला गेले. त्यांनी अभ्यास पुष्कळ केली, पुष्कळ शास्त्र ग्रंथ गेले पाहिजे. चांगलाच खासा अभ्यास त्यांनी केला. त्यांना 5व्या मिळालं त्यांना चांगली गोष्ट आहे. तर संध्याकाळी सर्वांनी बहुसंख्येने यावं आणि आले तर तुम्ही आणि येणारच राहणारच. सगळ्या सांगण्याचा सारांश एवढाच आहे. पवित्र आचरणाने राहा, परमेश्वराची सेवा साजरी करा, भजन पूजन करा आणि आपण आपल्या जन्माचा उद्धार करून घ्या. कुंडली गौरी हरित श्री नामदेव तुकाराम गंगा झाल 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 कुंडली गौरी हरिशोर श्री ज्ञानदेव तुकाराम गंगाधर महाराज की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय. अलीकडे ते पूरच झाले. लग्नात तो एक मोठी खर्चाची बाब झाली. कॅट भाज्या, जैपाची, डेकोरेशन, लाईट त्याबरोबर फोटो. एका लग्नात ते गेलो अवघं फोटोचा 4,000 रुपये. हिनं त्याला घात घालताना फोटो, त्यानं हिला घात घालताना फोटो. सारांश सांगायचं झालं का त्याला काय आहे सगळं आपण संसार आहे का, कारण संसारीच राहिला नाही त्याच्यातला जीव गेला. गेलाय ते बोभाचे व्यवहाराच्या दृष्टीने बोलायचं. म्हणून जीव म्हणजे संसार. संसार करणं अवघड आहे महाराज, करणं सोपं आहे. काय 2 शब्द वापरले. करणं सोपं आहे, तेवढा काय अवघड सोपं आहे. आणि जनावर संसार करतात त्या परमार्थ करतात. दुसरी परमार्थ संसार करीत नाही. जन्मतात, मरतात, पूर्ण निर्माण करतात. मानव डोकराला जेवढे संतांचे होते तेवढे माणसाला होते का? नवसाने ना